भेटलो कुठे तर भेटलो आम्ही कॉलेजमध्येच, ओळख कॉलेजमधली. कॉलेजमध्ये कल्चरल इव्हेंट होता, तर सगळीकडे धावपळ सुरू होती, अरेंजमेंट्स चालू होते. मी लेक्चर करून दुसऱ्या लेक्चरसाठी दुसऱ्या विंगमध्ये चालले होते आणि अचानक समोरून एक मुलगा आला आणि कधी पाहिलेलं नाही, काही नाही, अनोळखी, आणि अचानक मला सांगतोय इफ समथिंग इज देअर. आणि अनायसे माझा हात पण गेला, बट देन आय रिअलाइज की इट इज जस्ट अ मोल. देन आय सेड की नो इट्स जस्ट अ मोल. ही वाज लाईक या इट्स ओके अँड ही जस्ट देड. त्यानंतर असं काही ॲक्च्युअली बोलणं नाही झालं, बट आम्ही वेगवेगळ्या स्ट्रीमला असल्यामुळे कधीतरी असं येता जाता एक जस्ट व्ह्यू जायचा किंवा हाय बाय. आणि स्टार्टिंगला तो थोडा काही ऑकवर्डनेस होता, कारण फर्स्ट मीटिंग वॉज रिअली डिफरंट. वी गॉट टू नो इच अदर. थोडं बहुत बोलणं झालं, फ्रेंडशिप झाली हळूहळू. मी माझ्या स्टडीकडे फोकस केला, दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन तिकडे गेले. मीनवाईल फ्रेंडशिप असताना सुद्धा मग हा जेव्हा अकॅडमीला गेला त्याच्यानंतर टोटली डिस्कनेक्टेड. त्यानंतर एक दिवशी अचानक 2019ला आमची भेट झाली आणि वी वर सरप्राईज की तू इथे कसा काय, कसं चाललंय. आणि थ्रूआउट मी त्याचं पोस्ट वगैरे पाहिली होती ना, असं नाही. हळूहळू जसं प्रेमात पडायला लागलो, प्रेमात पडलो आणि विचार केला की आपण घरी सांगूया. मम्मीशी पोरून आलो. मी लगेच काय घरी सांगितलं नाही, पण तिने घरी सांगितलं की असं असं आहे. पप्पा मम्मी वॉज लाईक की ठीक आहे चालेल, थांब, आता तर सध्या काही लग्नाचा विषय नाही, जेव्हा असेल तेव्हा आपण घरच्यांना भेटून वगैरे डिसाईड करू. अनिकेत हर्षलचा मोठा भाऊ आहे. हर्षद हा लहान भाऊ नसून माझा मित्र आहे. त्याचं आणि माझं खूप फ्रेंडली असं रिलेशन आहे. कुठल्याच गोष्टी आमच्यापासून एकमेकांपासून लपलेल्या नाही आहेत. एक्साइटमेंट म्हणजे आमची 3 महिन्यापासूनच आमची भरपूर धावपळ आणि भरपूर एक्साइटमेंट होती. घरातलं शेवटचं लग्न आणि लाडका मुलगा म्हणजे लाडका व्यक्ती जो असेल तो आमच्या घरामध्ये हर्षद आहे. आणि त्याच्यासाठी कुठलाही फंक्शन करणं किंवा त्याच्यासाठी कुठलंही काम करणं हे माझ्यासाठी किंवा माझ्या आईवडिलांसाठी अर्थात असतंच, पण माझ्यासाठी हे खूप एक्साइटमेंटचं आहे आणि नेहमी असतं. भले त्याचा वाढदिवस असू दे किंवा आता लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, तर मी खूप एक्सायटेड होतो. असं काही एखादा क्षण नाही की तिची आठवण येत नाही किंवा तिच्याबद्दल विचार येत नाहीत. आता पूर्ण ती लाईफचा एक पार्टच झालेली आहे आता माझ्या. आणि प्रेमाचं आता मी सांगू नाही शकत किती प्रेम करतो, काय खूप प्रेम करतो. त्याच्या फॅमिलीवर खूप प्रेम, म्हणजे मम्मी पप्पा, फक्त मम्मी पप्पाच नाही, दादा पण.
त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या फॅमिलीवर. सो इट्स लाईक की आता त्याच्या फॅमिलीवर इतकं प्रेम आहे, जेव्हा मी लग्न करून मी त्याच्या फॅमिलीमध्ये जाईन तेव्हा ऑब्व्हियसली मी त्याच्या फॅमिलीचा पार्ट असेल. म्हणजे तो त्या फॅमिली व्यतिरिक्त कोणाशी जास्त इंटरॅक्ट करत नाही, कोणासोबत तेवढं ओपनली बोलत. सो मी त्याची ती साईड बघितली आणि देन आय डिसाइडेड की नाही, मला ह्या मुलाबरोबरच राहायचंय, कारण तो माझ्याशी शेअर करू शकतो, त्याच्या डबल मी त्याच्याशी शेअर करू शकतो, कारण मी जे शेअर करते तो समजून घेऊ शकतो. जय मंगलानी बट ह्याच्यानंतरचं एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉमिस मला हे करायचं आहे की कालपर्यंत जेवढं प्रेम करत होते त्याच्यापेक्षा जास्तच उद्या करेल, रात्र रोज नव्याने तेवढंच प्रेम करेल. आणि तुला त्रास होईल, दुःख होईल, ट्रस्ट ब्रेक होईल असं कधी वागणार नाही आहे. आणि जशी तुझी फॅमिली तू म्हणतो तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तशीच ती फॅमिली माझ्यासाठी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण ती आता माझी फॅमिलीसुद्धा आहे. सो त्यांनाही हर्ट होईल असं कधी वागणार नाही. Where you at with it? Always overthinking every aspect. Settle down and let it go. Settle down and let it go. Oh, oh. Everybody else trying so hard. You just gotta listen to your own heart. Settle down and let it go. Settle down and let